शूट करत होतो तेवढ्यात आपले एक सबस्क्रायबर जे आपले खाली बघा कमेंट असतात त्यांची ते आपल्याला इकडेच भेटायला आले। हे समीर पाटील दादा आहेत। कुठून आला दादा तुम्ही? मी कल्याण उल्हासनगर। तर मित्रांनो मी ना आता इंट्रोच्या आधीच पहिला आलो तुमच्या समोर। का माहितीये का, कारण आपण एक गणपतीचा आगमन सोहळा शूट करायला गेलो, पण आपण ना मित्रांनो 3 आगमन सोहळा शूट केलेले आहेत। एक बकरी अड्ड्याच्या इकडे आणि एक कांबळे आर्टच्या इकडे चिंचपोकळीला। तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय। मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे। आज आहे 4 ऑगस्ट। आज म्हणजे 4 ऑगस्ट म्हणजे मित्रांनो आज बाप्पांचं आगमन आहे। ते सुद्धा आपल्या परळ वर्षापूर्ण बाप्पा चालले सुरतला। तर सर्वप्रथम तिकडचं सुरतचं मंडळ आहे ना ते आपल्या परळ वर्कशॉपच्या इकडे आगमन सोहळा साजरा करणार आहेत। त्याच्यानंतर ते सुरतला सुद्धा ते आगमन सोहळा साजरा करणार आहेत। पहिल्यांदाच त्या लोकांनी ना आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आगमन सोहळा साजरा करण्याचं असं ठरवलंय। त्याकरिता आपण आज परळ वर्कशॉपला पुन्हा एकदा चाललोय आणि आता तर तुम्हाला ना बरेचसे असे व्हिडिओ भेटणारच आहेत बाप्पाच्या आगमनाचे। तर मित्रांनो लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आता पुढच्या हप्त्यात सुद्धा ना बाप्पांचे आगमन मोठे आगमन आहेत, भव्य अक्षय आगमन आहेत। कसं ना जरा वारा येतोय तर काय बोलायचं मला कळत नाही, कारण हात आहे ना माझा थोडा हे होत आहे वाऱ्याने ना मोबाईल समोर पडू शकतो। बघा माझ्या पाठीनं असा समुद्र आहे, थोडा भीती वाटते, वारा खूप आहे इकडे। तर म्हणून मित्रांनो सांगतो लवकर आता आगमन सोहळे वगैरे सुरू होतात, बाप्पांच्या दर्शनात सुद्धा आपण जाणार आहेत। तर मित्रांनो पहिला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलाय ना मित्रांनो त्यांना खरं मनापासून धन्यवाद। आणि हा जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आजची तुम्हाला कशी वाटली। मित्रांनो जास्त वेळ नाही घेत तुमचा, जरा फटाफट करायचा ठरवलाय, कारण का आज थोडी तरी आपल्याला पावसाने आपल्यावरती मेहरबानी केली पाहिजे। तसं आपण कोल्हापूरच्या राजाचा पहिला आगमन झाला आपल्या मुंबई मधला, म्हणजे अखंड महाराष्ट्राचा पहिला आगमन होता कोल्हापूरचा, तो काल जरा पार पडला मित्रांनो। तर आज बघा आपला परळ वर्षाप म्हणून आगमन आहे, तर जरा जाऊया आपण लवकर, वेळ नाही घेत आहे। मला सुद्धा खूप हे होते मित्रांनो, फक्त आज पावसाने मेहरबानी केली पाहिजे। आता आपण जाऊ डायरेक्ट परळ वर्कशॉप तिकडे तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो आपण आता परळ वर्कशॉपच्या इकडे पोहोचलेलो आहे। आता काही क्षणात ना बाप्पांचं आगमन होणार आहे बाहेर। परळ वर्कशॉप बाप्पांची मूर्ती बाहेर येईलच मित्रांनो। तर तुम्हाला आता पहिली ना तयारी दाखवतो मूर्तीची कशी तयारी चालू आहे ती। आणि चला तर आता मी तुमच्यामध्ये जास्त येणार नाही, कारण का आता आपण व्हिडिओ शूट करणार आहे। क्राऊड जमलेला आहे आता, अजून क्राऊड येण्याचा बाकी आहे, बघू शकता। त्या साईडला आपल्याला बँजोचा सेट दिसतोय बघा, डोलशाचा पथक वगैरे आलेले आहेत। मित्रांनो बाप्पाला ना सजवण्याची तयारी चालू आहे। आपण जसं आता बघितला थोडा बाहेर वेट करूया, अजून अर्धा पाऊण तास तरी 1 तास तरी जाईल, पाऊण तास 1 तास जाणारच आहे मित्रांनो। त्यानुसार आपण बाहेरच वेट करूया, कसं आगमन होणार कसं लगेच शूट करणार मित्रांनो। तर मित्रांनो आगमन लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लवकर। चला तर मित्रांनो आपण आता परळ वर्कशॉपच्या इकडे ना शूट करत होतो, तेवढ्यात आपले एक सबस्क्रायबर जे आपले खाली बघा कमेंट असतात त्यांची ते आपल्याला इकडेच भेटायला आले परळ वर्कशॉपला। त्यांची ओळख करून घ्या दादा, हे समीर पाटील दादा आहेत।
कुठून आला दादा तुम्ही? मी कल्याण उल्हासनगर. हे कल्याण उल्हासनगरवर आले परत वर्कशॉपच्या इकडे. बरेचसे आपला आणि बघा हा त्यांचा एक छोटा आहे. तुझं नाव काय? हा शुभम. सोहम सॉरी चुकी झाली. सोहम म्हणून आहे. हा सुद्धा आलाय. बरेचसे आपल्या व्हिडिओ मध्ये दादा कमेंट करतात. दादा तुमच्या मनापासून धन्यवाद. म्हणून चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये एकदा. पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे नाम घ्या राज. हा राज भाऊ आले आपल्या कॅमेऱ्यात बघा. आणि समीर भाऊंचे ना मनापासून धन्यवाद. बरेचसे कमेंट करतात म्हणून. चला आता बाकीचा आपण व्हिडिओ शूट करूया. तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता परल वर्कशॉप वर आहे ना चिंतामणी गल्लीत आलो. कमळी आर्ट जिथे आपण कोल्हापूरच्या राजाचा शूट केलेला काल. तर इकडून एक गणपती आता 5 मिनिटात बाहेर पडतो असं माहिती पडली. कारण का तिकडे थोडा टाइम लागत होता अर्धा पाऊण तास. तर सर बोला धावत पहिला हा गणपती निघतो होता. पहिला हा गणपती आपण कव्हर करूया. मग आता कांबळी आर्ट म्हटलं पप्पा बाहेर पडतोय. बघा कोणत्या मंडळाचा वगैरे. हा पटकन कव्हर कर. थोडा दम लागला म्हणून बोलायला काही चुकत असेल तर मनापासून सॉरी मित्रांनो.
तर मित्रांनो आपण ना आता कांबळी आर्ट्स चिंचपोकळीच्या इकडून आहे ना सुरतला, हा सुद्धा बाप्पा सुरतलाच चाललाय. हा आता थोडा त्यांचा ट्रक बिक वगैरे लागेल, बाप्पांची मूर्ती ट्रकामध्ये विराजमान होईल. बाप्पा सुरतसाठी रवाना होतील. आता परत आपण चाललो आहे विजय खातू आर्ट्सला बकरी अड्ड्याच्याकडे चाललो आहे मित्रांनो. तिकडून सुद्धा एक बाप्पांचं आगमन आहे. आणि हा बघा आपल्याला काल धावडवणारा भाऊ आपला ब्लॉगर, काल आपल्याला रायगड प्रदक्षिणा जशी होते ना तशी दादर आणि चिंचपोकळी प्रदक्षिणा करून दिली आपल्याला. आणि अजून मयूर लाईफ एक्सप्लोर हा भाऊची सुद्धा व्हिडिओ बघा, आपण बहुतेक बघितलं आहे. चालू असं भाऊ पुढे पुढे फिरत असतो. आणि मेरा नाम है गाइस विनय सनकी ब्लॉग्स, मेरे चैनल का नाम है और मेरा नाम है विनय. तो आप लोग भाई को सपोर्ट करो पूरी अच्छी तरह से और वीडियो कैसी लग रही है आप लोग कमेंट करके बताओ. नक्की. तब तक के लिए गणपति बप्पा मोरया. चलो फिर आता आपण भेटतो मित्रांनो बकरी अड्ड्याची. मित्रांनो आम्ही हे पण ना तर मित्रांनो आपण ना आता परत पुन्हा एकदा परळ वर्कशॉप तिकडे जात आहे. आता आपण जस्ट बघितलं बकरी अड्ड्याचा तिकडून फक्त बाप्पांचं आगमन झाला, तो बाप्पा सुद्धा सुरतलाच जात आहे मित्रांनो. आता आपण आलो आहे तेव्हा आपला जो मेन आजचा अल्गोरिदम होता आपला व्हिडिओ जर स्टार्ट केलेला आपण परळ वर्कशॉप म्हणून बाप्पा सुरतला जाणार आहेत. आज टोटली 3 बाप्पांचं आगमन सुरतसाठीच आहे परळ आपल्या मुंबईमध्ये. तर आता आपण आहे ना परळ वर्कशॉपलाच चाललोय. आता बघूया बाप्पांचं आगमन बाहेर आले की नाही, मूर्ती आले की नाही, पटकन शूट करूया आपण ते. चला तर फक्त जॉईन राहा. आता पुढे तर व्हिडिओ बनवून जास्त मजा येणार आहे.
तर मित्रांनो आपण आता व्हिडिओची एंड इकडेच करतोय, कारण का खूप लेट झालाय आणि बाप्पा तर पुढे गेलेत परळच्या साईडला आपला स्टेशनच्या इकडे. तर मित्रांनो जास्त आता टाइम झाला म्हणून आता एवढाच शूट केला मी आज. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि अजून पण तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंट पण केली नसेल तर मित्रांनो कमेंट सुद्धा करा. आता मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना. तसं तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.